अनिल देशमुख यांच्यावर काल नागपुरात हल्ला झाला, अत्यंत निर्घृण हल्ला झाला। आपण जर ते चित्र पाहिलं असेल, त्यांच्या डोक्यावर किंवा इतरत्र दगडफेकीत ज्या जखमा झाल्या ते रक्तबंबाळ झालेले आहेत। काल ते अत्यवस्थ होते आणि हा हल्ला करताना भारतीय जनता पक्षाच्या नावानं जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या। राज्याचा माजी गृहमंत्री, त्याच्यावरती त्याला ठार मारण्याच्या हेतून हल्ला होतो। मुंबईमध्ये माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या होते। बाबा सिद्दीकीची हत्या होते आणि अनिल देशमुखांसारख्या ज्येष्ठ नेत्याला, माजी गृहमंत्र्याला ठार मारण्याचा प्रयत्न स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असलेल्या नागपुरात होतो। या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचे निघालेले झेंडवडे आहेत आणि त्याला जबाबदार शिंदे सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। आता निवडणूक काळामध्ये राज्याच्या प्रशासनाची सर्व सूत्र ही निवडणूक आयोगाकडे असतात। तरीही गृहमंत्र्याचा हुकूम चालतो सध्या या भाजपच्या काळामध्ये। काही निवडणूक आयोग हे त्यांच्याच हातामध्ये असतं, त्यांचीच माणसं असतात, एकमेकाला धरून काम करतात। देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे की राज्याच्या माजी गृहमंत्र्यावरती अशा प्रकारे निर्घृण हल्ला झालेला आहे। कायदा सुव्यवस्था पूर्णपणे रसातळाला गेलेली आहे। उद्याच्या निवडणुका सकाळपासून ज्या होणार आहेत त्याच्यामुळे आम्हाला चिंता वाटते की आज रात्रीपर्यंत विरोधी पक्षाच्या किती कार्यकर्त्यांना धमक्या येतील, किती कार्यकर्त्यांवर हल्ले होतील, किती जणांवर खोटे गुन्हे दाखल केले जातील, याविषयी आम्हाला चिंता वाटते। कारण हे प्रकार राज्यभरात सुरू झालेले आहेत। मी माझा पक्ष माननीय उद्धव ठाकरे साहेबांकडून आज सकाळी माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा याबाबत चिंता व्यक्त केली। त्यांनी अनिल देशमुख यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली, आम्ही केली। महाराष्ट्राला धक्का बसावा किंवा चिंता वाटावी असं हे कालचं प्रकरण आहे। भाजपवाले म्हणतात स्टंट आहे। नरेंद्र मोदीकडून आम्ही स्टंट शिकलेलो नाही करायला। नरेंद्र मोदींकडून आम्हाला स्टंट शिकण्याची गरज नाही। हे स्टंटगिरी जे आहे बरं का, ही तुमचे प्रधानमंत्री किंवा तुमचे नेते कायम करत असतात, आम्हाला गरज नाही। देशमुखांचं डोकं किती फुटलंय बघा, डोक्यावर कशा पद्धतीनं हल्ला झालाय पहा। कशाला स्टंटची गरज आहे? देशमुखांचे चिरंजीव उभे आहेत काटोल मतदारसंघातून आणि ते निवडून येत आहेत। 7 वेळा देशमुख निवडून आले, मला तो मतदारसंघ माहिती आहे। तेव्हा हे जे काय चाललंय भारतीय जनता पक्षाची नौटंकी, ही या महाराष्ट्रामध्ये कधी अशा प्रकारचं वातावरण निवडणुकीत झालं नव्हतं की माजी मंत्री, माजी गृहमंत्री ह्यांच्यावरती असे हल्ले व्हावेत। असं वातावरण कोणत्याही निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात झालं नव्हतं। ते देवेंद्र फडणवीस अमित शहांच्या काळात झालेलं आहे। तिकडे मणिपूरला पेटलेलं आहे, रस्त्यावरती आणून महिलांची झेंड काढून त्यांच्यावर बलात्कार होत आहेत, इथे मंत्र्यांवरती हल्ले आणि हत्या होत आहेत। काय यांच्या हातामध्ये कायदा सुव्यवस्था सुरक्षित आहे? बोला। राज ठाकरे असं म्हणालेले आहेत की शिवसेनेतील खरे गद्दार हे उद्धव ठाकरे। बघा, राज ठाकरे हे किती वेळा बोलणार? असाही उल्लेख। राज ठाकरे हे गेले 25 वर्ष भारतीय जनता पक्षाने दिलेलं स्क्रिप्ट वाचतात। कधी नारायण राणेचं स्क्रिप्ट वाचतात, कधी एकनाथ शिंदेनं दिलेलं स्क्रिप्ट वाचतात। तुम्ही शिवसेनेच्या बाबतीत त्यांना गांभीर्यानं घ्यायची गरज नाही। त्यांनी स्वतः शिवसेना हा पक्ष सोडलेला आहे, त्यांनी स्वतःचा एक पक्ष स्थापन केलेला आहे आणि आता ह्या क्षणी ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि फडणवीस या महाराष्ट्राच्या दुश्मनांना मदत होईल पूर्णपणे अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतल्यामुळं महाराष्ट्र त्यांना फार गांभीर्याने घेतोय असं मला दिसत नाही। उद्धव ठाकरे यांच्यामुळेच नारायण राणे मुख्यमंत्री झाले, उद्धव ठाकरे यांच्यामुळेच एकनाथ शिंदे यांना प्रथम आमदारकी मिळाली आणि मंत्रिपदे मिळत गेली। हे राज ठाकरे यांना बहुतेक माहीत नसावं। पण त्यांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे हे नारायण राणे, राज ठाकरे
एकनाथ शिंदे यांचा द्वेष करतात, पण ज्यांनी बाळासाहेबांना सर्वाधिक त्रास दिला त्या छगन भुजबळांना त्यांनी घरी जेवणास बोलावलं. मग छगन भुजबळला तुम्ही जेवायला बोलवत नाही का? एकनाथ शिंदेना तुम्ही जेवायला बोलवत नाही का? गद्दारांना नारायण राणेला तुम्ही मिठ्या मारत नाही का? त्यांनी सोडलं, आम्ही का नाही सोडला पक्ष? आमच्यावरती एवढे अत्याचार झाले. आमच्यासारखे लोक पक्षामध्ये आहेत ना अजून. आम्हाला कमी त्रास झाला का? आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आहोत आणि राहणार आहोत. बघा, राज ठाकरेंचा एक चष्मा आहे, ते त्या चष्म्यातून स्वतःच्याच नजरेनं पाहतात. माझं असं म्हणणं आहे की 25 वर्षापेक्षा जास्त काळ राज ठाकरेंना पक्ष सोडून झाला आहे. त्यानंतर आमचा पक्ष फार पुढे गेला, फार बदलला. राज ठाकरे सातत्याने निवडणुका लढतायत आणि हरतायत. आणि आज 2024च्या निवडणुकीत आमच्याकडे पक्ष नाही, आमच्याकडे चिन्ह नाही, तरीसुद्धा आम्ही लाखो मतं घेऊन आम्ही 9 खासदार निवडून आणले. हे राज ठाकरे विसरतायत. जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. कोण म्हणते? त्यांना बघा, त्यांच्या म्हणण्याला काय किंमत आहे का? ते काय म्हणते? मी असं म्हणतोय ना की बाबा, जे देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा, नरेंद्र मोदी या महाराष्ट्राच्या दुश्मनांना जे म्हणायचं आहे, बरं का, ते राज ठाकरे म्हणतात. राज ठाकरे 25-30 वर्ष ही एकच भूमिका घेऊन राजकारणामध्ये किंवा निवडणुकांमध्ये आहेत. उद्धव ठाकरे खूप पुढे गेले. ठीक आहे, पक्ष फुटले, लोक सोडून गेले, पण ते जिंकतायत ना, ते जिंकतायत. याचा अर्थ असा की या महाराष्ट्रातील लोकांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. तुमच्या पाठीशी आहे का? तुम्हाला कोणीतरी वापरून घेत आहेत. तुम्हाला जे लोक म्हणतायत की हे सुपारीबाज आहेत, त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. आम्हाला वाईट वाटतं. एकेकाळी आमचे मित्र होते ते, मी त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे एकेकाळी. त्याच्यामुळे मला वाईट वाटतं की त्यांच्याविषयी जेव्हा असं विधान केलं जातं तेव्हा मी अस्वस्थ होतो. सर, मोठ जिहाद आणि धर्मयुद्ध यावरून सध्या वाद सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान दिलं आहे की धर्मयुद्ध या शब्दावर तुम्ही आक्षेप घेऊन दाखवा.